नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कालचा व्हिडिओ आहे. काल होती पौर्णिमा आणि काल होती त्रिपुरारी पौर्णिमा. तर बघा अशा प्रकारे जी रोजची पूजा असते आपली, तर रोजची पूजा अशी खूप छान झाली होती. सगळ्या देवांना छान शुभ्र असे पांढऱ्या रंगाचे मस्त असे वस्त्र परिधान केले होते सगळ्यांनी आणि पूजा खूप 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 सुंदर झाली होती. महालक्ष्मी आईला सुद्धा असा हा सुंदर असा शुभ्र असा हार आणला होता. आपली रोजचीच पूजा अशी छान झाली ना, तर आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना, ते अगदी असं प्रसन्न वातावरण वाटतं. तर मी कोल्हापूरवरून काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर मी काढलंच नव्हतं कारण वेळच नाही मिळाला. तुम्ही बघितलंत की आल्यानंतर लगेच तुळशी मातेचा तुलसी विवाह होता. त्यानंतर बऱ्याच काही काही गोष्टी होत्या. तर म्हणून म्हटलं चला थोडासा वेळ घेऊन नंतर दाखवू. तर हे सगळं सामान आता मी काढते. जे प्रसादाचं आणलं होतं, काय काय द्यायचं कोणाला आणलं होतं. आपण तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर काही ना काही घेऊन यायचं आणि सगळ्यांना वाटायचं ते. हे तिथे कुंकू भेटतं बघा. हळदीचं पिंजर आहे, म्हणजे हळदयुक्त कुंकू असतं आणि याच्यामध्ये खूप जे डार्क दिसतं ना, ते कधीच घ्यायचं नाही. ते केमिकलसारखं असतं आणि असं बघा हे अगदी असं लाईट कलरचं आहे थोडंसं, असं कुंकू घ्यायचं. तर हे मी महालक्ष्मीवरून घेतलं आहे. तर हे पण आता थोडं थोडं सगळ्यांना बांधून देणार कुंकू. आणि त्यानंतर प्रसाद मी खूप जास्त आणला नाही, कारण काय होतं ना, आपण खूप सारा प्रसाद आणतो आणि आपण ज्यांना देतो तर कधी कधी खाल्ला जात नाही, फेकला जातो. तर त्याच्यामुळे प्रसाद हा प्रसादात सारखाच द्यायचा, म्हणून मी थोडा थोडासाच प्रसाद आणलाय. म्हणजे एवढाच आणलाय. हा सगळं मिक्स करणार आणि मग हा सगळ्यांना थोडा थोडा देणार. कारण असं एक एक पुडी जर आणली ना, तर काही वेळा खाल्ली जात नाही, प्रसाद फेकला जातो. तसं नको व्हायला. तर प्रसाद काढते. त्याआधी तुम्हाला काही गोष्टी दाखवते. त्या म्हणजे ही बघा, ही आहे ही कवड्यांची माळ. तर बरेच जण विचारत होते, तर मी तुळजाभवानी आईला सुद्धा घालू शकतो, महालक्ष्मी आईला सुद्धा घालू शकतो. तर तिथे मिळतात. याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये पण मिळतात, छोट्या साईजमध्ये मिळतात आणि एकदम चांगल्या तुम्हाला हव्या असतील ना, तर तुळजापूरला तुम्ही घ्या. मी तुळजापूरला घेतली होती. तिथे खूप सारी व्हरायटी कवड्यांच्या माळांमध्ये मिळते. तर ही मी आईंना आणली, म्हणजे सासूबाईंना, त्यांना हवी होती. त्यानंतर तिथे मी काय ज्वेलरी घेतली ती मी तुम्हाला दाखवते. तर तिथे ना मी ही अशी पोवळ्यांची जी माळ असते ना, तशी ही पोवळ्यांची माळ आहे, ती घेतली. आणि हा एक हार मला खूप आवडला. असंच आपला जो साई हार सारखा असतो ना, तशा टाईपमध्ये हा हार आहे. हा साई हार सारखा हार आहे. तर हे ना मला फक्त तिथे मी जिथे तुम्हाला दाखवलं बघा, बाहेर सेल लागला होता, तिथे मला हे दोन्ही 100 रुपयामध्ये पडलं दोन्ही. आणि हे ना आपण व्यवस्थित ठेवलं, ह्याला पाणी लागून द्यायचं नाही. तर पाणी नाही लागलं ना, तर ह्याचं पॉलिश जसं तसं राहतं. स्प्रे वगैरे मारायचं नाही याच्यावर. कारण मी तुम्हाला का सांगते, कारण हे बघा, हे जे हार मी घेतलेले आहेत, तर हे पण मी कोल्हापूरवरूनच घेतलेले आहेत. आता जवळपास 4-5 वर्ष झाले मी हे हार घेऊन. तुम्ही बघा पॉलिश, ही पॉलिश बघा आणि ही पॉलिश अगदी जशीच्या तशी आहे. तर म्हणून पाणी वगैरे लावायचं नाही, पाण्याचं काही पुसायचं नाही. आणि दुसरं अजून मी काय घेतलं, तर अजून एक गोष्ट मी घेतली होती, ते म्हणजे की असे लक्ष्मी हार घेतले. पण हे मला तिथे असेला 2 मागितले त्यांच्याकडे. तर हे त्यांनी सांगताना मला 250-300 असं सांगतात. पण हे तेवढे पण क्वालिटी अशी हाय क्वालिटी नसते. तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून 300ला मला वाटतं मी 2 मागितले होते. आणि मी एकत्र घेतलं होतं बऱ्याच गोष्टी, त्याच्यामुळे त्यांनी मला डिस्काउंट पण केलं होतं. ह्याच्यात फक्त एक गोष्ट करायची, की इथे जो आहे ना, इथे आपण तो आपला जो दोरा असतो ना, म्हणजे गोंडा असतो, तो गोंडा लावून घ्यायचा. म्हणजे देवीला आपल्याला मागून व्यवस्थित ते ॲडजस्ट करता येतं. तर त्यांच्याकडे नव्हता गोंडा. तर आता मी इथून आपल्याकडे जे आपले ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाहेर बघा लोक बसतात, जे पोत ओवून देतात, तर त्यांच्याकडून हे गोंडा लावून घेणार आहे. त्यातला एक हार मी आईंसाठी आणला आहे आणि एक हार मी महालक्ष्मी आईसाठी आणला आहे. तर ह्यातलं मी काहीही मी स्वतःसाठी घेतलेलं नाही आहे घालायला. हे सगळं मी महालक्ष्मी आता ज्या पूजा मांडणार आहे त्याच्या हिशोबाने मी हे सगळ्या वस्तू घेतल्या आहेत. तर हे 2 लक्ष्मी हार घेतले. आणि असे हे मला ना छोटे हार खूप आवडले.
त्याच्यामध्ये एक कलरफुल पण होता, पण तो मी दिला आता घरी. तर असे हे हार घेतलेलं हे मोत्याचे किती सुंदर आहे. मुलींना खूप छान दिसतील, म्हणजे हे देवीसाठी नाही, निष्ठासाठी किंवा साडीवर वगैरे आपण घालू शकतो. असं खूप छान आहे, मला खूप आवडले. तर हे मला 150-150ला पडले हे हार छोटे. त्याच्यामध्ये कलरफुल पण होता आणि प्लेनमध्ये पण होता, तर मी प्लेनमध्ये घेतला. तर अशी ही ज्वेलरीची शॉपिंग सगळी केली आणि आता मी प्रसाद काढते, सगळा प्रसाद मिक्स करते आणि सगळ्यांकडे थोडा थोडा प्रसाद आता वाटून देते. आपण कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलो ना, तर थोडा का होईना प्रसाद नक्की आणायचा आणि नक्की सगळ्यांना वाटायचा. असं नेहमी म्हटलं जातं की प्रसाद हा कधीही एकट्याने खाऊ नये, तो सर्वांना थोडा थोडा देऊन प्रसाद वाटायचा असतो. तर असं प्रसादाचं सगळं माझं काम आज पूर्ण झालं. त्यानंतर आजच्या ज्या माझ्या सेवा असतात त्या म्हणजे की कुंकुमार्चन आणि दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचन. तर कुंकुमार्चनची जी सेवा आहे ना, ते बघा हे पुस्तक आहे. दिंडोरी प्रणीतच आहे. मान सन्मान कुलदेवता कुंकुमार्चन सेवा कुंकुमार्चन विधी असं या पुस्तकाचं नाव आहे. मागच्या वेळी ज्या ताईचा मी तुम्हाला नंबर दिला होता रांगोळीच्या साच्यांसाठी, तर त्या ताईकडे ही सगळी पुस्तकं जी दिंडोरी प्रणीत केंद्राची आहेत, तर ती सर्व पुस्तकं तिच्याकडे आहेत, तर तुम्ही तिकडून मागवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर हे मिळत नसेल किंवा नसेलच तुमच्याकडे काही ऑप्शन, तर तुम्ही श्री सुक्तम लावा आणि श्री सुक्तम म्हणून आपण कुंकुमार्चन करायचंय. किंवा काहीच नाही जमलं तर ओम महालक्ष्मी नमः जो बीज मंत्र किंवा जो मूळ मंत्र असतो ना देवीचा, तो मंत्र म्हणून जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालतं. कुंकुमार्चन कसं करायचं काय वगैरे सगळा डिटेल व्हिडिओ आधीचे बरेचसे व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही बघा. हे जे कुंकू असतं ना कुंकुमार्चन केलेलं, हे तुम्ही पुन्हा सुद्धा वापरू शकता. हेच कुंकू रोज आपण आपल्या कपाळाला लावायचं. घरातल्या सगळ्या व्यक्ती हे कुंकू लावू शकतात. तर हे जे कुंकू मी चेन्नईवरून त्या ताईने मला पाठवलं होतं ना, तेच कुंकू मी कुंकुमार्चनसाठी घेते. त्यानंतर दुसरी जी सेवा असते मी पौर्णिमेला करते ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचन. या दोन्ही सेवा म्हणजे कुंकुमार्चन, धनलक्ष्मी कुंचन हे तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या सगळ्या वारी तुम्ही म्हणजे सगळ्या वेळी तुम्ही करू शकता. तर मी पौर्णिमेला करते कारण इतर दिवशी बऱ्याच काही गोष्टी असतात. आपले व्हिडिओचं काम असतं, देवांची रोजची पूजा असते, बरंच काय काय असतं. त्यामुळे सगळं करणं तेवढं शक्य होत नाही. बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुला कसं शक्य होतं, तर आपल्याला जे म्हणजे म्हणतात ना की जे प्रायोरिटी लेवलला आहे ना ते तुम्ही पहिले करायला घ्या. सगळंच एकदम करायला जाणार तर शक्य होत नाही. तर म्हणून मला जसं जमतं, मला पौर्णिमेला जमतं, तर मग मी पौर्णिमेलाच या सेवा करते. आणि अशी छान दोन्ही सेवा झालेल्या आहेत आणि खूप बरं वाटतं. पुढे मी तुम्हाला सांगेन की मला या सेवेचा काय फायदा झाला का नाही झाला किंवा काय, या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर आज होती त्रिपुरारी पौर्णिमा. तर देव दिवाळी असं म्हटलं नाही जात, पण देव दीपावली असं या पौर्णिमेला म्हटलं जातं. तर त्यामागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगते. आपल्या कॅलेंडरमध्ये तर 2 तारखेला दिलेली आहे, 2 डिसेंबरला दिवाळी दिलेली आहे, बरोबर आहे. पण ह्याला का देव दीपावली म्हणतात? तर त्रिपुर या दैत्याने ना ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतलं. मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यास पुष्कळ खटाटोप केला, परंतु तो व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडलं होतं. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी काय झालं, भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचं गेलेले वैभव परत मिळवून दिलं. आपलं गेलेलं वैभव परत मिळालेलं पाहून सर्व देवांना आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा करून याला देव दीपावली असेही म्हणतात. देवांप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी
भगवान शंकरांच्या मंदिरात 750 वाती जाळून दिवे लावून साजरा करतात. या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय. तर आता आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जरी वाती प्रज्वलित नाही करता आल्या तर तरी आपण आपल्या घरी सुद्धा, आपल्या देवघराच्या समोर सुद्धा आपण या वाती जाळू शकतो. तर या त्रिपुराच्या वाती आता सगळीकडे मिळतात. शुद्ध कापसापासून बनवलेल्या वाती असतात. 750 अगदी बारीक बारीक पातळ वाती असतात. तर त्या आपण आपल्या घरात सुद्धा जाळायच्या असतात. आणि हा जो दिव्यांचा उत्सव, हा जो दीपोत्सव मी करते तो कारण तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूरला सुद्धा अंबाबाईच्या मंदिरामध्ये आज दीपोत्सव केला जातो. सगळीकडे असंख्य दिवे लावले जातात. मंदिराच्या कळसापर्यंत अक्षरशः संपूर्ण असं दिव्यांनी प्रकाशमय केलं जातं. तर म्हणून मलाही इच्छा होती की आई अंबाबाईच्या समोर मी पण दीपोत्सव करावा. तर म्हणून मी इतके सारे दिवे लावले होते. आणि कालच्या शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बरेच जण म्हणाले की कॅन्डल्स लावू नका, फक्त दिवे लावा. पण हे जे वरचे दिवे लावलेत ना तो पूजेचा भाग आहे आणि खालचे जे दिवे लावलेत तो सजावटीचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये सजावटीमध्ये आपण हे दिवे नक्कीच लावू शकतो. तर बघा अशा प्रकारच्या त्रिपुर वाती मिळतात. तुमच्या जवळपास जिथेही कुठे देवांचं सामान मिळतं ना तर त्यांच्या दुकानांमध्ये आपल्याला या मिळून जातात वाती. तर या वातींना सोडायचं, त्यानंतर यामध्ये तूप घालायचं आणि त्यानंतर या वाती प्रज्वलित करायच्या. ते या दिवशी काय करतात, भगवान शिवांना अभिषेक घालून या वाती जळल्यावर या वातींची जी राख बनते म्हणजेच भस्म, काही जण भगवान शंकरांच्या पिंडीला लावतात कारण शिवाला भस्म प्रिय आहे. आणि या वाती का जाळायच्या, तर त्रिपुराच्या या वाती लावणं हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचं भस्म भगवान शंकरांच्या पिंडीला म्हणजे शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे. तर आपले हे जे व्हिडिओ आहेत हे बरेच लहान लहान माझी मित्रमंडळी सुद्धा बघतात. तर त्यांना सुद्धा प्रश्न पडतच असतील की का करायचं हे, ताई का करते, मावशी का करते. तर म्हणून मी ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना याच्या मागच्या, तर त्या मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्हाला कळेल की हे नक्की कशासाठी करायचं. फक्त पिढ्यानी पिढ्या चालत आलेलं आहे म्हणून नाही, तर त्यामागे नक्की काय कारण आहे, कुठल्या कारणासाठी आपण ही गोष्ट करायला पाहिजे. जर त्यांना कारण माहिती पडलं किंवा त्यामागचा हेतू माहिती पडला तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी पटतील आणि ते सुद्धा तितक्याच आनंदाने आणि मनात कुठलाही संदेह न ठेवता ती गोष्ट करतील आणि तेव्हाच ती गोष्ट देवापर्यंत पोहोचत असते. तर बऱ्याच जणांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की देव दीपावली किंवा दीपोत्सव का केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला. आणि खरंच आहे, पौर्णिमेला ना वातावरण इतकं वेगळं असतं ना, अगदी जे म्हणतात ना जे व्हायब्रेशन्स असतात देवींचे किंवा देवतांचे ते अगदी वातावरणात पूर्ण उतरलेले असतात आणि खूप 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 भारी वाटतं. तर आपल्या आनंदासाठी आपण दिवाळी नेहमीच साजरी करतो, पण देवांच्या आनंदासाठी आणि देवांसाठी म्हणून मी हा दीपोत्सव केला होता. आणि खूप 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 घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि तेजोमय आणि प्रफुल्लित असं होऊन गेलं होतं. हे जे खाली मी जे वॅक्सचे कॅन्डल्स लावले होते तर बरेच जणांनी विचारलं होतं की ताई हे तू कुठून मागवलेस. तर हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ज्यांना हवे असतील नक्की मागवा. खूप छान आहेत. अगदी 2-3 तास हे म्हणजे जळत राहतात. पूजेच्या ठिकाणी सगळेच कधी कधी तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावणे शक्य होत नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा जर तुम्ही बघायला गेलात तर हे दिवे खूप सेफ असतात. ज्यांच्या घरी लहान मुलं वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी हे दिवे खरंच खूप सेफ आहेत. तर अगदी थंड असतं, याच्याने उष्णता जास्त वातावरणामध्ये निर्माण होत नाही. एकाच वेळेला इतके सारे दिवे लावले ना तर वातावरणामध्ये आपोआप एक उष्णता तयार होत असते. तर म्हणून हे दिवे खरंच खूप चांगले आहेत.
या त्रिपुराच्या वाती जळाल्यानंतर ना बराच वेळ असा हा धूर निघत होता आणि याने सुद्धा घरातलं वातावरण, जसं आपण घरामध्ये होम केल्यानंतर कसं धूर घरामध्ये होतो आणि कसं असं छान वातावरण वाटतं, तर तसंच अगदी घरामध्ये वातावरण वाटत होतं आणि अगदी हलक्या हलक्या या खूप वेळ या वाती अशा जळत होत्या. तर अशा प्रकारे आपली आजची जी देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमा, आज खूप दुग्ध शर्करा योग होता, कारण आज आहे शुक्रवार सुद्धा. म्हणजे शुक्रवारची जी पौर्णिमा येते, कारण शुक्रवारी तुम्हाला माहिती आहे की देवीचाच वार असतो, त्यामुळे शुक्रवारी जी पौर्णिमा येते ना, तर तो मला तरी असं वाटतं की दुग्ध शर्करा योगच आहे. तर त्यामुळे आज पौर्णिमेच्या ज्या ज्या माझ्या सगळ्या सेवा असतात त्या म्हणजे कुंकुमार्चन असतं, त्यानंतर आपलं धनलक्ष्मी कुंचन असतं, तर त्या सेवा पण मी पौर्णिमेलाच करते. जे धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ते तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुद्धा करू शकता. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई तू कधी करते, तर मी ती पौर्णिमेला करते. आणि बऱ्याच ताईंचे असेही प्रश्न असतात की ताई धनलक्ष्मी कुंचन सेवेचा तुला काय अनुभव आला किंवा त्याचा किती फरक पडतो वगैरे. तर मी नेहमी तुम्हाला सांगते की सेवा करताना कधीही त्यातून मला काय मेवा मिळेल ह्याचा विचार कधीच करू नका. फक्त आणि फक्त सेवा करा. जी गोष्ट तुम्ही निस्वार्थ वृत्तीने देवासाठी करता ना, तर त्यांना सगळं समजतं आणि त्यांना तुमच्या मनातलं सुद्धा सगळं समजतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट देवाला सांगायची गरज पडत नाही. तुमचा भाव ते बघतात. जर तुमचा भावच तिथे साफ नसेल, तुम्ही प्रत्येक गोष्टीत त्यातून काही ना काही तुम्हाला रिटर्न्स हवे असतील, तर ती पूजा तिथपर्यंत पोहोचत नाही. तर म्हणून तुम्ही सेवा करत जा. त्याचे परिणाम आपोआप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या आता पूजा बघून तुम्ही सगळेजण तशाच प्रकारे पूजा मांडता किंवा तशाच प्रकारे पूजा करण्याचा प्रयत्न करता. तर मला खूप चांगले वाटते ती गोष्ट, की खरंच आपलं बघून कोणीतरी चांगलं करते आणि मला इथे प्रत्यक्षात छान वाटतं, तर तुम्हालाही अशा प्रकारे करून तुम्हालाही छान वाटेल. पण पूजा करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे जेव्हा अशा प्रकारे दिव्यांची आरास जेव्हा आपण करतो, थोडीशी सावधानीसुद्धा बाळगा. जागा व्यवस्थित असेल तरच ह्या गोष्टी करा. आता माझ्या इथे भरपूर जागा आहे आणि माझं लक्षही असतं, जेव्हा दिवे अशा प्रकारे चालू असतात तेव्हा घराला म्हणजे दरवाजा लावून आपण कुठेही बाहेर जायचं नाही. फक्त देवाकडचा दिवा चालू असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा एवढे सगळे दिवे किंवा एखादी जेव्हा तुम्ही पूजा मांडलेली असते, तर ती पूजा सोडून तुम्ही घराच्या बाहेर कधीही जायचं नाही. जोपर्यंत दिवे मालवत नाही तोपर्यंत तुम्ही घरातून कुठेही जायचं नाही. देवाचंही करायचं, त्याचसोबत थोडंसं प्रॅक्टिकलसुद्धा राहायचं या गोष्टीमध्ये. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. आणि आता आपला मार्गशीर्ष येणार आहे. आता जवळपास 10-15 दिवस राहिले असतील मार्गशीर्षला. पुढची मला वाटतं अमावस्या गेली की आपला मार्गशीर्ष महिना सुरू होईल. तर मार्गशीर्षसाठी सगळ्यांची मला माहिती आहे तयारी, उत्सुकता सगळ्याच गोष्टी असतील. तर आत्तापासून तुम्हाला जे काही मुखवटे किंवा काय घ्यायचं आहे, वस्त्र घ्यायचे तर ते आत्तापासून घेऊन ठेवा. मागचे बरेच व्हिडिओ आहेत. आता कालच्याच व्हिडिओला बऱ्याच ताईंनी सांगितलं की ताई तू आधी दाखवत जा, आधी सांगत जा, म्हणजे आम्हाला पण करायला बरं पडतं. तर मला तुम्हाला सांगायचं की मागच्या वर्षीचे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे बरेच आपले प्रत्येक आता सणाचे व्हिडिओज आहेत. त्यामुळे मी आधीच ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ टाकत नाही आणि तेव्हासुद्धा मी कधीच ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ टाकले नव्हते की फक्त तुम्हाला दाखवायचं आहे, याच्यासाठी पूजा करू. माझ्याच मनाला ती गोष्ट कधीच पटत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा जो दिवस असतो त्या दिवसालाच ती पूजा करून नंतर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतो. पण ह्याच्या आधीचे मागच्या वर्षीचे व्हिडिओ आहेत आणि आताचे सुद्धा आपले हे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही हे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही पूजा तुमच्या मनाप्रमाणे किंवा बघून तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही नक्कीच करू शकता. तर असं काय काय आहे, तर मार्गशीर्षचं सुद्धा काय काय सामान कुठून घ्यायचं याचे सुद्धा मागच्या वर्षीचे बरेचसे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही व्हिडिओ एकदा बघा, तुम्हाला आयडिया येईल. त्याच्या डिस्क्रिप्शन्समध्ये दुकानांचे वगैरे किंवा कुठून घेतलं काय हे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतात. तुम्ही फक्त एकदा डिस्क्रिप्शन चेक करा, मागचे व्हिडिओ चेक करा, तुम्हाला सगळ्या आयडिया येतील. तर माझं कोल्हापूरचं दर्शन खूप छान झालं. कोल्हापूरचं मीटअपसुद्धा खूप छान झालं. मला खरंच अपेक्षा नव्हती की एवढी लोक येतील आणि इतक्या आदराने आणि इतक्या प्रेमाने बोलतात ना, की खरंच म्हणजे मन भारावून जातं. आणि बऱ्याच जणांनी काय काय वस्तूसुद्धा घेऊन आले होते.
तर मला ती गोष्ट नाही आवडत की प्लीज नका वस्तू वगैरे काहीच नका आणू. मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रेमाने आणता, पण तरी मला घेताना ते चांगलं वाटत नाही. तर पण बऱ्याच ताईंनी काय काय वस्तू आणल्या होत्या, त्या पण मी काय आणल्या होत्या त्या पण मी तुम्हाला दाखवेन, पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर आजची ही त्रिपुरारी पौर्णिमाची जी पूजा आहे, तर ते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.